तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, त्याचप्रमाणे युवा प्रशिक्षण योजना, या सर्व योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये राबवलेल्या आहेत। पण आता 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री बाल सेवा योजना आणण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साम चॅनलच्या पोर्टलवर या ठिकाणी माहिती आलेली आहे आणि खालच्या बाजूला लिहिलेलं आहे की मुलांना महिन्याला मिळणार 2500 रुपये मुख्यमंत्री बाल सेवा योजना नक्की आहे तरी काय। तर या ठिकाणी आपण थोडी माहिती पाहू आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी माहिती देतो ही योजना खरी आहे की खोटी आहे। केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यासाठी काही योजना या महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत, तर काही योजना लहान मुलांसाठी गरोदर महिलांसाठी देखील राबवण्यात आल्या आहेत। फक्त केंद्र सरकार नाही तर विविध राज्यात नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत। अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री बाल सेवा योजना। त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं मुख्यमंत्री बाल सेवा योजना आणि मुख्यमंत्री बाल सेवा योजना ही उत्तर प्रदेश सरकारने राबवली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही योजना सुरू केली आहे। या योजनेत लहान मुलांना दर महिन्याला 2500 रुपये दिले जातात। तर बघा मित्रांनो, ही जी योजना आहे ही फक्त उत्तर प्रदेशमध्येच जवळपास 8 ते 10 महिने आधी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुलांना लाभसुद्धा मिळत आहे। पण यूट्यूबवर आणि गुगलवर भरपूर आर्टिकल व्हायरल होत आहे। त्याचप्रमाणे यूट्यूबवर मी थोड्या वेळा आधी व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की आता मुख्यमंत्री बाल सेवा योजना आपण सुरू करत आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना 2500 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, ही योजना जी आहे ही सध्या महाराष्ट्रासाठी नाही, ही बातमी खोटी आहे। भरपूर यूट्यूब व्हिडिओवर ही माहिती देण्यात येत आहे की महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये योजना आणली जाते तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः लाईव्ह करतात, मोठी सभा भरवतात। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीसुद्धा असतात आणि उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्हीही मुख्यमंत्री हे स्टेजवर या पूर्ण आणलेल्या योजनांची माहिती देतात। पण आता सध्या कोणत्याच अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात आलेली नाही। जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे ते दिशाभूल करणारे व्हिडिओ आहे, त्यावर लक्ष देऊ नका। जी कोणतीच योजना सध्या महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेली नाही। तर गुगलमध्ये सुद्धा भरपूर नागरिक या योजनेबद्दल सर्च करत आहे की मुख्यमंत्री बाल सेवा योजना महाराष्ट्र। मी सुद्धा सर्च करून पाहिलेलं होतं की खरंच योजना आली आहे का। जर आली आहे तर आपण सुद्धा त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू। पण नंतर मला रिअलिटी माहीत झाली की ही योजना फक्त उत्तर प्रदेशसाठी राबवण्यात आलेली आहे आणि त्या संबंधित आर्टिकल या चॅनेलवर टाकण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे कोणत्याच चुकीच्या माहितीला बळी पडू नका। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।